मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला इंग्रजीचा 2.2 हा पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे द बॉय हू ब्रोक दी बँक. म्हणजे त्या मुलाने बँक बुडवली असा हा पाठ आहे. तर कशी बँक बुडाली, काय झालं ते आपण आता पाहणार आहोत. पाठ सुरू करायच्या पहिले या पाठाची पार्श्वभूमी अशी आहे की बऱ्याच गोष्टींच्या अफवा ह्या पसरवल्या जातात आणि ह्या अफवांवरती लोक सुरुवातीला विश्वास ठेवतात आणि त्यानंतर मग शेवटी त्यांना पश्चाताप करावा लागतो. कारण अफवा ज्या असतात किंवा खोट्या ज्या गोष्टी असतात या खोट्या गोष्टी पसरायला वेळ लागत नाही, त्या फटक्यात पसरतात आणि सत्य गोष्ट जी आहे ती लवकर बाहेर येत नाही, त्याला वेळ लागतो. पण अफवा पसरायला काही वेळ लागत नाही. जगाच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये काही मिनिटात ह्या अफवा पसरून जातात. तर असा हा पाठ आहे. या पाठात सुद्धा बँकची अफवा पसरते आणि चांगली बँक, चांगली चालणारी बँक, नामांकित बँक, त्या अफवांमुळे ती बँक बंद पडते, ती बँक बुडते, डुबते. असा हा पाठ आहे. बघूया आपण आता पाठ. द बॉय हू ब्रोक दी बँक. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश असलेले लेखक भारतीय आहेत. ते भारतात त्यांचा जन्म झाला. त्यांनी हा पाठ लिहिलेला आहे. अतिशय छान पाठ. बघूया आपण. पाठाला मी सुरुवात करतो. नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पीपल नगर बँक, ओन्ड बाय सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम यांच्या मालकीची ही बँक पीपल नगर बँक. या बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू हा स्वीपर बॉय, झाडू मारणारा मुलगा, याने थोडीशी कुरबुर केली. ग्रंबलचा अर्थ काय या ठिकाणी? कुरबुर करणे, कुरकुर करत होता तो झाडताना. काय कुरकुर करत होता? He used the small broom hurriedly and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. अगदी घाईघाईने, हरिडली म्हणजे काय? घाईघाईने त्याच्या हातात असलेला स्मॉल, छोटासा झाडू, ब्रूम म्हणजे काय? झाडू, तो अगदी केअरलेसली, निष्काळजीपणाने त्या बँकेच्या पायऱ्या झाडत होता. आणि ती डस्ट जी होती, धूळ, ती पुन्हा वर जायची. तीच धूळ पुन्हा त्या पायऱ्यांवरती खाली बसायची, त्याच्या डोक्यावर पण बसायची. म्हणजे झाडल्याचा काही उपयोग नाही. पण त्याच्या मनामध्ये वेगळंच चालू होतं. कुरकुर चालू होती. कुरकुर तर करत होता आणि झाडत होता. ॲज नथू वाज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. जसा नथू त्या डस्टबिनवरती, डस्टबिन माहिती आहे तुम्हाला? कचरा पेटी आपण ज्याला म्हणतो, कचरा कुंडी, त्याच्यावरती पॅन म्हणजे काय? सुपडी, ज्याच्यात आपण केरगोळा करतो, ती सुपडी तो ठोकत होता जोराने. आणि तेवढ्यात एक वॉशरमॅन सन, ज्याला आपण धोबी म्हणतो, त्याचा मुलगा कपडे वगैरे घेऊन जात असेल इस्त्रीचे द्यायला, तो तिकडनं जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. त्याचं नाव सीताराम आहे. तो त्याच्या डिलिव्हरी राऊंडवर होता. म्हणजे कपडे तो देत होता लोकांचे, घेतलेले, धुवायला घेतलेले, इस्त्री मारून तो परत करत होता. ही हॅड बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथेस बॅलन्स्ड ऑन हिज हेड. अगदी फ्रेशली म्हणजे चालूच त्याने ते कपडे प्रेस केले होते, त्याला इस्त्री केली होती आणि त्याचं गाठोळं आपल्या डोक्यावर त्याने ठेवलेलं होतं. आणि तसाच तो त्या ठिकाणी आला बँकेजवळ. डोंट रेस सच डस्ट ही कॉल आउट टू नथू. नथूला म्हणायला लागला तो की काय नथू, अशी घाण तू उडू नको. कुठे तुझी घाण बघ किती उडते इकडे तिकडे. अरे अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तो सीताराम त्या नथूला सांगतोय की तू चिडलेला आहे, रागावलेला आहे, अनॉइड झालेला आहे.
कारण ते तुला एक्स्ट्रा 2 रुपये द्यायला तयार नाही आहेत. ते रिफ्यूज करतायत, नाकारतायत. त्यामुळे तू रागावला आहे का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. कंप्लेन द स्वीपर बॉय. त्यांना तुने कंप्लेंट केली की मला त्याविषयी बोलायचं नाही, बोलायची माझी इच्छा नाही. आय हॅवंट इव्हन रिसिव्ड माय रेग्युलर पे. नत्थू सांगतोय की मला माझं रेग्युलर पे सुद्धा अजून मिळालेलं नाही. म्हणजे पगार सुद्धा ते बँक मला द्यायला तयार नाही, आणि आणखीन वरून 2 रुपये कसं काय देतील. अशी कंप्लेन, अशी तक्रार तो त्या सीतारामकडे, स्वीपर बॉयकडे करतोय. कोण? नत्थू. कोण या नत्थू? झाडू मारणारा बँकेतला स्वीपर बॉय. अँड दिस इज द 20th ऑफ दी मंथ. महिन्याची 20 तारीख येऊन गेली तरी सुद्धा बँकेने अजून त्याला पगार दिलेला नाही. वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. प्रश्न केला त्याने स्वतःला की कोण असा व्यक्ती आहे की जो एका गरीब माणसाची सॅलरी, गरीब माणसाचा पगार सुद्धा द्यायला म्हणजे होल्ड करून ठेवतोय, थांबून ठेवतोय. अशी कोणती बँक असेल? अशी कंप्लेन तो करतोय. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. तो सांगतोय की जसे मला माझे पैसे मिळाले की मी ही बँक सोडून चालला जाईल. भेटले ना भेटले तो जास्त विण्याचा वापर या ठिकाणी केला आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. दुसऱ्या आठवड्याला सुद्धा मी या ठिकाणी काम करणार नाहीये, मी चालला जाईल. कारण रेग्युलर पगार ही बँक मला देत नाहीये, टाळाटाळ करते. अँड नथू बँगड द पॅन अगेन द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्फासाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवत आणि या गोष्टीवर त्यांनी भर दिला. एम्फासाइज म्हणजे काय? भर देणे, जोर देणे. की मुद्दाम ती सुपडी त्या डस्टबिनवर तो उपटतोय की त्याला भर कशावर द्यायची आहे की बँक मला पगार देत नाही, ही गोष्ट त्याला पटवून दाखवायची. म्हणून तो मुद्दाम ती सुपडी जोराजोराने ठोकतोय त्या डस्टबिनवरती. पुढे म्हणतो तो, वेल आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम सांगतो की ठीक आहे वा, तुला मी तुझ्या कामाबद्दल लक देतो, गुड लक देतो, तुला तुझा पगार लवकर मिळो, असं सांगून तो जायला लागतो. आय शॅल कीप लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. तो त्याला थोडंसं आश्वासन देतो की जर मला तुझ्या सुटेबल, तुझ्या योग्य जर एखादं काम मिळालं बुवा तर मी तुला निश्चित सांगेल, असं त्याला तो सांगतो. अँड ही प्लडेड बेअर फूट अलॉंग दी रोड, द बिग बंडल ऑफ द क्लोथेस हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. तो अगदी प्लडेडचा अर्थ काय? नेटाने चालणे, ट्रजड ज्याला आपण म्हणतो, कष्टाने पुढे चालणे. कारण त्याच्या डोक्यावरती काय होतं? ओझं होतं. कशाचं? इस्त्री केलेल्या कपड्यांचं. तो त्या डिलिव्हरीसाठी म्हणजे काय, ते कपडे वाटण्यासाठी तो जात होता. पायात अगदी अनवाणी पायाने जातोय. बेअर फूट म्हणजे काय? अनवाणी, पायात चप्पल वगैरे नाही. असंच तो ते बंडल डोक्यावर ठेवतोय आणि त्या ओझ्यामुळे, त्या बंडलमुळे जवळजवळ त्याचं हेड सुद्धा पूर्ण झाकलं गेलंय आणि त्याचे खांदे, शोल्डर पण झाकले गेलेले आहेत. एवढं ते मोठं गाठोळं त्याने आपल्या डोक्यावर ठेवलंय. ॲज द फोर्थ होम ही व्हिजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. आणि चौथ्या घरापाशी गेला तो कपडे द्यायला, तर त्या ठिकाणी एक लेडी, एक बाई बोलताना त्याने ऐकलं तिला की मला बुवा एका झाडवाल्याची गरज आहे, माझा झाडवायला चालला गेलाय बुवा, मला आवश्यकता आहे दुसऱ्या नवीन झाडवाल्याची, असं त्याने ऐकलं. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. त्याने ते बंडल बांधताना तो त्या बाईला म्हणाला की ताई, मला असा मुलगाला मी ओळखतो, जाणतो की ज्याला कामाची गरज आहे बुवा, तो स्वीपर बॉय आहे, झाडूवालाच मुलगा आहे तो आणि त्याला कामाची आवश्यकता आहे, असा मुलगा मला माहिती आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो तुमच्याकडे पुढच्या महिन्यापासूनच काम सुरू करू शकतो, असं त्या बाईला, त्याचे कस्टमर होती ती बाई, तिला आश्वासन दिलं त्याने. कोणी? सीतारामने, स्वीपर बॉयने. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट ते आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आता तो बँकेत कामाला आहे, पीपल नगर बँक म्हणून बँक आहे, तिथे तो कामाला आहे, पण ती बँक त्याला पैसे द्यायला तयार नाही, पगार द्यायला तयार नाही. त्यामुळे त्याला ती बँक सोडायची. ही वॉन्ट टू लिव्ह. लिव्ह म्हणजे काय? सोडून जाणे. इज दॅट सो? हो, असं आहे तर मग. सेड मिसेस श्रीवास्तव, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. जर असं असेल तर मग त्याला मला भेटायला सांगा, असं या
मिसेस श्रीवास्तव त्या स्वीपर बॉयला त्या सीतारामला म्हणाल्या की मला उद्या त्याला भेटायला सांगा. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. हॉस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. सीतारामला थोडासा आनंद झाला की आपल्याला डबल हे मिळेल बुवा, म्हणजे आपल्याला कस्टमरलाही खुश ठेवता येईल, त्यालाही आनंदात ठेवता येईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मित्रालाही काम आपल्याला देता येईल, असं त्याला त्या गोष्टीचा आनंद वाटला. ग्लॅड म्हणजे काय, आनंदी असणे. हॉस्टेड म्हणजे काय, अगदी आधार देणे म्हणतो आपण त्याला, असे आधार दिला त्या याला मोठी बॅगला आपल्या खांद्यावर ठेवण्यासाठी आणि तो आपल्या मार्गाने निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तवांना काही शॉपिंग करायची होती, म्हणजे काही वस्तू घ्यायच्या होत्या दुकानावरनं, बाजारातनं. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आपल्या घरामध्ये जी आया होती, मुलं सांभाळणारी बाई, तिला आया म्हणतात. तिला काही सूचना दिल्या, इन्स्ट्रक्शन दिल्या, निर्देश केले की बाळाला असं असं सांभाळायचे बुवा. आणि नंतर अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. कुकलाही सांगितलं की दुपारच्या जेवणाला लेट करू नको बुवा, लवकर करजो, असं तिला पण सूचना केल्या. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. नंतर हे सगळ्या निर्देश दिल्यानंतर, सगळ्या सूचना त्या आयाला, त्या स्वयंपाकीला दिल्यानंतर, त्या आपला तो कस्टमरी म्हणजे काय, नित्याचा, सवयीचा, रोजचा, कायमचा, असा टूरवर त्या निघाल्या पीपल नगरच्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी. कापड वगैरे त्यांना काही खरेदी करायचं होतं, निघाल्या त्या. ए लार्ज शॅडी ट्री, टॅमरिन ट्री ग्रेव ॲट द एंड ऑफ द बाजार. बाजाराच्या अगदी शेवटच्या कोपऱ्याला एक मोठं असं डेरेदार असं चिंचेचं झाड होतं. टॅमरिन म्हणजे काय, चिंचेचं झाड. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम दी हीट. आणि त्या टॅमरिनच्या झाडाखाली, त्या डेरेदार अशा चिंचेच्या झाडाखाली त्यांना त्यांची मैत्रीण, ज्यांचं नाव होतं मिसेस भूषण, या त्यांना भेटल्या. त्या ठिकाणी ते झाडाच्या निवाऱ्याखाली बसल्या होत्या, सावलीखाली. कारण काय, बाहेर प्रचंड उष्णता होती, ऊन पडलं होतं. उन्हापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून त्या झाडाखाली बसल्या होत्या. कोण, मिसेस भूषण. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ लार्ज हँकरशिप. कारण उकाळा एवढा होता की त्या रुमालाने आपल्याला हवा घालत होत्या. मोठा असा रुमाल असतो हँकरशिप, ज्याच्याने हवा घालत होत्या. शी कंप्लेन्ड द समर विच शी affirm was definitely the hottest in the history of the पीपल नगर. आणि त्या त्यांच्याकडे कंप्लेंट करायला लागल्या, श्रीवास्तवांकडे. काय कंप्लेंट करायला लागल्या की पीपल नगरच्या हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये हा सगळ्यात कडक उन्हाळा आहे बा, असा उन्हाळा अजून आलेला नव्हता, असं अगदी ॲफर्मली, अगदी वैतागून त्यांना म्हणल्या. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय. And for 5 minutes they discussed its shape, texture and design. त्या बाजारात जायच्या पहिले त्यांना ते सॅम्पल दाखवलं कापडाचं, की ज्यांना ते विकत घ्यायचं होतं. आणि अगदी 5 मिनिटापर्यंत ते त्या कापडाविषयी डिस्कस करायला लागल्या. त्याचा शेड, त्याचा कलर कसा आहे बुवा, टेक्स्चर, त्याची पोत कशी आहे, डिझाईन, नक्षीकाम कसं आहे बुवा त्या कापडावर, याच्याविषयी ते चर्चा करायला लागले की असं कापड आहे, तसं कापड इथं मिळतं, असं सांगायला लागल्या. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड. आणि हा टॉपिक पूर्ण झाल्यानंतर, एक्झॉस्टेड म्हणजे काय, पूर्ण झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तव त्यांना म्हणल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम's बँक कांट इव्हन पे इट्स अ एम्प्लॉई. तुम्हाला माहिती आहे का मिसेस श्रीवास्तव की हे जे सेठ गोविंदराम आहेत त्यांची जी पीपल नगर बँक आहे, तर त्या आपल्या एम्प्लॉईला, आपल्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देत नाहीत. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. कारण महिन्यापासून त्यांचा जो स्वीपर बॉय आहे, झाडूवाला मुलगा आहे, त्याला त्याचा पगार मिळाला नाही बुवा, अशी कंप्लेंट मी सकाळीच ऐकली. तर असं या ठिकाणी त्या मिसेस श्रीवास्तव त्यांच्या मैत्रिणीला, मिसेस भूषण यांना सांगायला लागल्या. तर बाकीचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, हॅव अ गुड डे.